मराठी साहित्य आणि त्यातल्या त्यात अभिजात म्हणून समजलं जाणारं किंवा त्या दर्जापर्यंत पोहोचलं जाणारं साहित्य ही केवळ मराठी नाही तर इतर सर्वच भाषांतील संस्कृतीतील जो एक सांस्कृतिक बहुसांस्कृतिक असा ठेवा आहे याच्या संदर्भात डॉक्टर टी.एस. इलिट यांनी ट्रेडिशनल अँड इंडिव्हिज्युअल टॅलेंट यामध्ये अत्यंत सुंदर असं विवेचन केलं आहे की त्या परंपरेचा जर भाग व्हायचा असेल, त्या साहित्याच्या परंपरेचा जर भाग व्हायचा असेल एखाद्या कलाकृतीला, तर त्या परंपरेशी त्याला सामावून किंवा मित्रवृत्त करून घ्यावा लागेल. पण हे करत असताना त्या साहित्यकृतीमध्ये दर्जा पण त्याचा असला पाहिजे, त्याची क्वालिटी त्यामध्ये असली पाहिजे, त्याच्यात इंडिव्हिज्युअल टॅलेंट पण तितकं असलं पाहिजे. तर त्या व्यवस्थेमध्ये त्या ज्या परंपरेचा तो भाग होऊ शकतं. इथे मी नमूद करू इच्छितो साहित्यकृतीमध्ये म्हणजे FYP ला ज्यावेळेस मी ऑप्शनल इंग्लिश किंवा ॲडिशनल इंग्लिशला ज्यावेळेस होतो तर त्यावेळेस पुस्तकाचं नावच असं होतं की पोएट्री अँड मायनर फॉर्म्स ऑफ लिटरेचर. म्हणजे पोएट्री कविता हा साहित्याचा व्यापक स्वरूपाचा असा एक प्रकार असं म्हणता येईल. आणि म्हणून मी आजच्या या ठिकाणी साहित्य कृतीविषयी जे काही बोलायचं त्यामध्ये कविता संग्रह, काव्यसंग्रह, डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांची देखणी हा जो काही काव्य संग्रह आहे, कविता संग्रह, तर याबद्दल मी एक 5 ते 6 मिनिटांमध्ये आपल्याशी चर्चा साधणार आहे, बोलणार आहे. हा कविता संग्रह 1991 साली आलेला आहे आणि पॉप्युलर प्रकाशन मुंबई यांनी तो प्रकाशित केलेला आहे. असं जरी असलं तर यातल्या जवळजवळ 17 कविता या त्यांच्या अगोदरच्या मेलडी ह्या कविता संग्रहामध्ये आलेल्या आहेत. की जो कविता संग्रह त्यांचा 1970 साली वाचा प्रकाशन औरंगाबाद यांनी प्रकाशित केला आहे. आणि असं जरी असलं तर 1958 ते 1968 या कालखंडातील त्या त्यांच्या कविता आहेत, ज्या त्यातली तर एक कविता त्यांनी जे म्हणजे फर्ग्युसन कॉलेजमध्ये मॅट्रिकला पोस्ट मॅट्रिकला असताना जे विद्यार्थी दशेला असलेले त्यांच्या वार्षिक नियतकालिकात ती कविता प्रकाशित झाली होती की कशा रांगोळ्या काढता तुम्ही, ही कविता ते त्या विद्यार्थी दशेत त्यांनी लिहिलेली. म्हणजे एवढा एक जुना पट याच्यामध्ये आहे, तोही या माध्यमातून जो आहे या ठिकाणी उजागर होतो. तर छंद, रूप, शब्द, अथर्व, रहस्यरंजन आणि प्रतिष्ठान ह्या ज्या काही साहित्य पत्रिका आहेत यामधून त्या ऑलरेडी आधी प्रकाशित झालेल्या आहेत. पण मेलडी हा जो कविता संग्रह आहे तो सध्या उपलब्ध नसल्याने देखणीमध्ये त्या अगोदरच्या कवितासह आणि नवीन ज्या 1987 ते 91 या वर्षामध्ये त्यातलं डॉक्टर नेमाड्यांचं जे बरंचसं जे वास्तव्य आहे ते गोव्यामध्ये राहिल्यामुळे, कोकणात राहिल्यामुळे तिथल्या प्रदेशातील त्यांनी जे रुळून घेतलं त्यातून जो एक शब्दहुंकार त्यांचा बाहेर पडला तर त्या 91 पर्यंतच्या कविता आहेत, अशा एकूण 40 कविता देखणी या कविता संग्रहामध्ये आहेत. आणि त्यातली जी एक 2 नंबरची जी कविता आहे यातली कशा रांगोळ्या काढता तुम्ही, ही एक 2 मिनिटात मी कविता या ठिकाणी घेतोय की कवितेबद्दल त्यांनी जे सांगितलेलं आहे त्यांच्याच प्रस्तावनेमध्ये ज्यावेळेस ते येतंय की 1968 ते 1987 या काळात मी भवंशी आणि प्राय तर्काधिष्ठित गद्य आणि सामाजिक वगैरे उद्योग केल्याने कविता सोडून गेल्याची दारुण अवस्था प्राप्त झाली होती. प्रत्यक्षात कविता न होऊ दिवसाकाठी रोजच्या जगण्याचे ऊर्ध्वपातन होऊन त्याची निदान एक ओळ व्हावी असे स्वप्न तरी काहीही लिहू म्हणायला बाळगता आले पाहिजे. अबोध मनात भाषेच्या अंतस्तराखालीच कवितेच्या ध्वनिस्तरांचाही उगम होत असतो. या स्थितीत आपले संपूर्ण भान भाषेसाठी पणाला लावता आले नाही तर कवितेच्या द्रव्याची हवा होऊन जाते असा माझा दीर्घ अनुभव आहे. कवितेच्या भाषेच्या ह्या अंमली द्रव्याखाली आपले सगळे व्यक्तिमत्व अटीतटीने राहू देण्याचा तुकाराम कथित युद्धाचा प्रसंग प्रत्येक लिहिणाऱ्याला अत्यंत मोलाचा वाटणे साहजिक आहे. कारण ह्या अंमली भाषेच्या कमी जास्त स्पर्शावरच एकंदर साहित्याच्या भाषेची मदार असते. त्यामुळेच कविता ही सर्व साहित्य प्रकारांना केंद्रित असते. दुर्दैवाने भाषेच्या अंतस्तरात गाडून घेऊन जगण्याची प्रत्येक घडी लढवणारे दुष्कर होऊन बसते याची कबुली म्हणून म्हणा ही प्रस्तावना त्यांनी या ठिकाणी लिहिलेली आहे.
या कवितेच्या काव्यसंग्रहासाठी जे पाठीमागच्या पानावर जो ब्लर्ब आहे तो प्रकाश देशपांडे केसकर ह्या सरांचा आहे की जे कोल्हापूर विद्यापीठामध्ये त्या ठिकाणी प्राध्यापक म्हणून होते. तर त्यांची ती त्यांचा त्या ठिकाणी ब्लर्ब या ठिकाणी लाभलेला आहे. आणि जाता जाता या कविता संग्रहातील 2 नंबरची जी कविता आहे ती जरी त्यांना आकाशवाणीवर औरंगाबाद आकाशवाणीवर आता एक कार्यक्रम भाषा पंधरवड्यानिमित्त घेतलं गेलं होतं कवितेवरती. डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांच्या लेखणी या कविता संग्रहावरती एकूण कवितांवरती ते एक कादंबरीकार म्हणून जरी आपल्या परिचित सुपरिचित असले तर ते स्वतःला कवी मानतात आणि कवी म्हणून त्यांचं जे कवीपण आहे तर ते आपल्या पुढे एक कवितेच्या माध्यमातून यावं अशी एक कविता त्यांना म्हणजे त्या कवितेला प्रखर स्त्रीवादी कविता जरी म्हटलं आहे तरी ते स्वतः त्या कवितेला प्रखर नेमाडेवादी कविताच असं म्हणतात. तर ती कविता या पुढे आपल्या पुढे सादर करू इच्छितो आणि या कलाकृतीचा परिचय या ठिकाणी विराम देतो. कशा रांगोळ्या काढता तुम्ही घरंदाज व्यथांनो, कसा सडा घालता माझ्या अंगणाचा कोपरा कोपरा फुलेल असा, कशी सजवता तुळशी वृंदावनाची दर्शनी बाजू, खुडता मंजिऱ्या दुपारच्या सुकलेल्या मऊ नखांनी, रोज नव्या हातावर केलेल्या कापसाच्या वातींनी लावता माझ्या पाताळ घरातला अंधार प्रार्थनारी देवघरातली अंधनाची उभी समयी, आत बाहेर येता जाता कसल्या गुणगुणता आत्या, पुसट शब्दांच्या सुरांच्या वेळीत अर्थ गुंफून टाकून तो अर्थ मी चाचपू पाहतो तेव्हा भिंतीला खेटून उभा असलेल्या माझ्या डोक्यावरच्या पिंपळाची फांदी फांदी ओरडणाऱ्या कावळ्यांनी काळी कुट्ट लदलेली असते. कुणासाठी ही अबोल संत वाट पाहणी, उंबरठ्यात रुतवलेल्या बांगड्यांच्या नक्षीलाच कळणारी तुमच्या अंगठ्यांची डबलव कुणासाठी, किती दिवस हे आरशालाच माहीत असलेले तुमचे कोरीव कुंकुवाच्या चांदणी खालचे पहाटेचे फटफटीत कपाळ, मलाही कळू द्या तुमचे उभार दृष्टिगोळ जवळीक न्हाणीपासून आतपर्यंत उमटलेल्या पावलांची आणि परकरांच्या किनारीवर भरलेल्या बिनपायांच्या मुलांची भुलावण मलाही कळू द्या. का पदर घालून असता माझ्या समोर ही सकाळ सायंकाळ सदा कपाळापर्यंत ह्या आपल्याच घरात चेहराच नसलेल्या अपुऱ्या शिल्पासारख्या बेसूर बायांनो, माझे अंग पांढरे झाले आहे तुमच्या रांगोळ्या. मला ते कलाकृतीविषयी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचे, मराठी पंधरवडा समितीचे सर्व सदस्य, अध्यक्ष, कार्यक्रमाचे अध्यक्ष सरांचे धन्यवाद सर. इंग्रजीच्या प्राध्यापकांनी सुंदर असे या ठिकाणी कवितेचे वाचन केलंय. सरांना धन्यवाद देतो. आतापर्यंत डॉक्टर भालचंद्र नेमाडे हे कादंबरीकार म्हणून सर्वांना परिचित होते. कवी तर आहेतच, परंतु उत्तम ते कवी कसे आहेत त्यांचा काव्यसंग्रह आपण मेलाडी या ठिकाणी आम्हाला उलगडून दाखवला. रांगोळी, सडा मार्जन, कारण घराची कळा या ठिकाणी अंगण दाखवते. अतिशय त्या ठिकाणी सूक्ष्म असा विषय डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांनी आपल्या कवितेतून त्या ठिकाणी चित्रित केला आहे आणि तितक्या समर्थपणे प्राध्यापक दत्ते सरांनी देखील आपल्याला त्या ठिकाणी सांगितले. कारण कविता कशातून निर्माण होते तर शब्द आणि अर्थ यांच्या संयोगातून काव्य जन्मास आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्यांच्या कवितेचा अनुवाद आपण उत्कृष्टपणे त्या ठिकाणी सांगितला. यानंतर पुढील जे व्याख्याते आहेत ते प्राध्यापक शेख यम यांनी या ठिकाणी नटसम्राट विवर शिवाडकरांची ही साहित्य कृती आहे त्याच्यावरती त्या ठिकाणी ते आपल्याला ओळख करून देणार आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या साहित्याची ओळख करून द्यावी. ज्यांच्या नावाचा एक चमचमता तारा या अथांग, विस्तीर्ण आणि विशाल अशा तारांगणामध्ये एक अक्षयपणे आणि आढळपणे विराजमान आहे असं एक आदरणीय नाव म्हणजे कुसुमाग्रज उर्फ ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त विष्णू वामन शिरवाडकर उर्फ जनमानसातील तात्यासाहेब, जन्माने पुणेकर
नावाने शिरवाडकर आणि वास्तव्याने आणि मनाने नाशिककर अशी आपली ओळख सांगणारे मराठी साहित्य विश्वातील शब्दप्रभू 1910 तर 1999 यांच्यामध्ये या कालखंडामधील त्यांचं वास्तव्य आणि स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यातील काळ अनुभवणारे एक समृद्ध प्रगल्भ आणि क्रांतिसुप्त विचारांचे सम्राट. परंतु मराठी वाचकाने आणि रसिकाने यांना खऱ्या अर्थानं त्यांचा विशाखा या काव्यसंग्रहानं त्यांनी रसिक प्रेक्षकांच्या रसिक वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ती विशाखा या काव्यसंग्रहानं त्यांची पहिला काव्यसंग्रह होता जीवनलहरी. शिरवाडकरांची लेखणी ज्या पद्धतीनं काव्यसंग्रहामध्ये रमत होती त्याच पद्धतीनं त्यांनी अनेक नाटकंही लिहिली. ऑथेल्लो, मॅकबेथ या प्रकारच्या शेक्सपियरच्या नाटकांचा अनुवाद त्यांनी आपल्या लेखणीतून उतरवला. परंतु भाषेचा डौल आणि अनुवादाची परिणामकारकता यासाठी खऱ्या अर्थानं ही नाटकंही आपण वाचायला हवीत. परंतु खऱ्या अर्थानं आपल्याला त्यांची जी ओळख झाली त्याच्या लेखणीनं खरा सोन्याचा कळस जो गाठलेला आहे तो नटसम्राट या नाटकाने. एक नाटककार आणि एक श्रेष्ठ कवी यातील प्रतिभा संगम आपण एक अभ्यासक आणि आस्वादक या भूमिकेतून ते वाचणं गरजेचं आहे. अवघ्या जगाने ज्यांना मानाचा मुजरा म्हणून अवकाशातील एका ताऱ्याचे नामकरण कुसुमाग्रज तारा असं केलं त्यांच्या पवित्र स्मृतीस सुरुवातीला मी अभिवादन करतो. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त एकुलती एक असणारं नाटक म्हणजे नटसम्राट. सर्वात जास्त वाचलं गेलेलं सर्वात जास्त अभ्यासलं गेलेलं नाटक म्हणजे नटसम्राट. शेक्सपियरच्या किंग लिअरने या निर्मितीला जरी चालना दिली असली तरी विभा शिरवाडकरांच्या प्रतिमेने एवढी त्यामध्ये उंच अशी झेप घेतलेली आहे की त्याला एक जीव घेणी अशी आर्तता त्यांनी निर्माण करून दिलेली आहे. सिनेमा महाराष्ट्रात मोठा होत असताना बराच मोठा काळ नाटकांनी गाजवला. यात मराठी जनतेने सुंदर कथालेखन, दिमागदार पात्र आणि त्यांनी रंगवलेला सुंदर असा रंगमंच याला कौल दिला. यात सर्वात मोठा वाटा म्हणजे त्या काळी हे असे उच्च आणि गुंतवून ठेवणारे लेखक, मग ते विजय तेंडुलकर असतील किंवा कुसुमाग्रज असतील किंवा पु ल असतील, त्या कालखंडातील ही कहाणी आहे. निराशेने आणि गृह कलहाला कंटाळून घरासाठी वनवन भटकंती करणाऱ्या आणि एके काळचा नाटकाचे क्षेत्र गाजवणाऱ्या गणपतराव उर्फ अप्पासाहेब बेलवलकर आणि त्यांच्या पत्नी यांचा हा जीवनपट आहे. आपला दिमागदार आणि व्यक्तिरंजक स्वभाव आता शोषित झालाय आणि आता तो विदीर्ण विदारक परिस्थितीतून जातोय. याची एक खंत, याची एक व्यथा, याची एक वेदना, याची विवंचना, याचं दुःख, सल, शल्य त्यांना सारखं त्यांच्या मनाला पोखरत होतं. हे पुस्तक म्हणजे आपल्या सामान्य मनुष्याच्या कुटुंबाचीच एक कहाणी आहे. आपण ज्यांच्यासाठी आपल्या आयुष्याचा मौल्यवान असा वेळ वाया घालवला त्यांनी केलेली अवहेलना, अपमान, हेटाळणी, दुर्लक्ष यातून गुंफलेली एक विलक्षण अशी ही एक कथा आहे. पुस्तकातील लिखाण उच्च प्रतीचं आहे. त्यातील शब्दांना वजन आहे, किंमत आहे. यातील प्रत्येक पात्रांना एक स्वतःचं मत आहे, एक स्वतःचा स्वभाव आहे, त्यांची एक वेगळी बाजू आहे. आणि हे ठामपणे मांडणे फक्त लेखकाला जमलेच नाही तर त्यांनी त्यातून एक छोटंसं भावविश्व निर्माण करून एक बारीक नस वाचकांची पकडलेली आहे. पुस्तक जगण्यातील, नात्यातील, माणसातील, स्वकीयातील, परकीयातील, जवानीतील, म्हातारपणातील एक संबंध उलगडवताना दाखवतो. एक रेशीम धागा विणताना होणारे सुख आणि तोच धागा हळूहळू उलगडू लागल्यानंतर त्यातून होणारी जी कासावीस आहे आणि सल आहे ती लेखकाने अचूक अशी टिपली आहे. साहित्य हे समाजाचं प्रतिबिंब कसं असतं आणि याचा ठराविक अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल तर हे पुस्तक आपण नक्कीच वाचायला पाहिजे. 3 अंकाचं असलेलं हे नाटक आणि 85 पानांचं हे पुस्तक 135 रुपयांचं जीवनातील सुख दुःख, हास्य आणि अश्रू, चढ आणि उतार आणि आपल्या मनाची होणारी घालमेल आणि त्यातून जो संमिश्र भावनांचा कल्लोळ अर्थरूपी होतो तो या पुस्तकाच्या पानोपानी आपल्याला सापडतो. यातील जे मुख्य नायक आहे, मुख्य पात्र आहे अप्पासाहेब उर्फ गणपतराव बेलवलकर यांच्या पहिल्या 15 वर्षाचा कोणताही तपशील किंवा लवलेश मागमूस यामध्ये दिसत नाही. परंतु पानोपानी म्हणजे थोडंसं जर आपण यामध्ये नीट निरीक्षण करून जर आपण वाचलं तर पहिल्या 15 वर्षातील त्यांची फक्त 4 भिंती, त्यांच्या घराच्या 4 भिंती कोसळलेल्या होत्या एवढाच ते काही उल्लेख करतात. आई वडिलांचा आणि भाऊ बहिणींचा साधा उल्लेख सुद्धा त्यामध्ये दिसत नाही. 15 ते 20 या वर्षामध्ये त्यांनी जे टक्के टोणपे आणि खास खळगी खाल्लेली आहे आणि त्यातूनच त्यांचा रंगभूमीशी झालेला जो परिचय आहे तो आपल्याला यामध्ये बघायला मिळतो. हमाली आणि विविध अशी कामं करत ज्यावेळेस रंगभूमीचं रंगमंच ज्यावेळेस ते पाहतात तिथे लेवल्स असतील किंवा फ्लॅट किंवा वेगवेगळे साहित्य उचलण्याचं ते काम करत असतानाच रंगभूमीशी त्यांचा संपर्क झाला
आणि मग त्यांना एक साक्षात्कार झाला. साक्षात्कारी झालेला जो नट असतो किंवा त्यातील आपल्याला आपल्या आयुष्याचा हेतू ज्यावेळेस कळतो साक्षात्कार होऊन, आणि ज्यावेळेस साक्षात्कार होऊन एखादा पेशा तुम्ही निवडता त्यावेळेस मात्र अगदी निवृत्तीनंतर सुद्धा ते नाटक आपल्या घरात घेऊन कसं येतात आणि त्यानंतर झालेला विविध असा जो संवाद आणि विसंवादाचं जे काही प्रकटीकरण आहे ते आपल्याला यामध्ये पानोपानी दिसतं. त्यांच्या घरी त्यांची कावेरी नावाची पत्नी आहे. नलू आणि नंदा ही त्यांची दोन अपत्य आहेत. नलूचा नवरा सुधाकर आणि नंदाची पत्नी शारदा अशा 4-5 जणांचा एक छोटस कुटुंब आहे. आणि या कुटुंबामधील ज्या समस्या आणि विविध म्हणजे त्या या एकेकाळी पूर्ण नाटकाचे क्षेत्र गाजवणाऱ्या आणि मानमरातब मिळवणाऱ्या यश त्याच्या पायाशी लोळण घेत होतं. आणि नट सम्राट ही पदवी मराठी वाचकांनी, रसिकांनी, प्रेक्षकांनी ज्यांना बहाल केलेली होती त्या नाटकाची विदीर्ण आणि विदारक झालेली जी स्थिती आहे आणि त्याचं जे काही भावविश्व आहे ते या पुस्तकातून आपल्याला पानोपानी आपल्याला मिळतं. तर सुरुवातीलाच जर आपण बघितलं या पुस्तकाच्या 3 अंकामधील अंक पहिल्या पानावरचं पहिलं जरी आपण पान आणि पहिलं वाक्य जर म्हटलं तर माफ करा या शब्दापासून त्यांनी सुरुवात केलेली आहे. म्हणजे रसिक प्रेक्षकांना त्यांना थोडासा उशीर झालेला असतो आणि एकेकाळचं म्हणजे 40 वर्ष थिएटरची सेवा करणारा हा नटसम्राट आणि त्यानंतरचं त्यांचं जे निवृत्तीनंतरचं जे आयुष्य आहे, रिटायरमेंट नंतरचं जे आयुष्य आहे ते आयुष्यच फक्त आपल्याला यामध्ये बघायला मिळतं. त्यांनी 40 वर्षामध्ये कोणती नाटकं केली किंवा ते कशा पद्धतीने वठवली याचा उल्लेख यामध्ये दिसत नाही. परंतु 40 वर्षातून त्यांनी जे नाटक केलेलं होतं ते नाटक आपल्याला खरं निवृत्तीनंतरच आपल्याला बघायला मिळतं. कारण ते साक्षात्कारी झालेले ते नट होते आणि ज्यांना आपल्या आयुष्याचा हेतू कळालेला होता. पूर्ण आयुष्याचं समर्पण मध्ये झोकून देऊन त्यांनी या थिएटरला वाहिलेलं होतं. त्याचीही दृष्टांत आपल्याला यामध्ये मिळतात. शेवटी जाता जाता ते या निवृत्तीचा समारंभ यामध्ये त्यांनी मांडलेला आहे आणि निवृत्तीचा समारंभामध्ये त्यांनी जी मतं व्यक्त केलेली आहेत त्यावेळेस ते सुरुवातीला सांगतात की आपण ज्या पद्धतीनं माझा इथं सत्कार केलेला आहे त्याला खरोखरच माझ्या 40 वर्षाची या सेवेची पावती म्हणता येत नाही. परंतु त्यांना त्यांच्यातील जो किंग लिअरचा जो आविर्भाव आहे तो अजूनही त्यांच्यामध्ये विरलेला नाहीये. आणि ते सांगतात, हे स्वर्गस्थ शक्तींनो, त्या खडकाची अभेद्यता माझ्या मनाला, मला हवं आहे सामर्थ्य फक्त सहनशीलतेचं. वयाने आणि व्यथेने लक्तरलेला हा थिरडा उभा राहिला आहे देवतांनो, आक्रोश करीत तुमच्याच दाराशी, त्याला दान करा फक्त सहनशीलतेचं. जर तुम्ही ओतलं असेल कृतज्ञतेचं जहर या कार्ट्यांच्या काळजामध्ये तर करू नका निदान माझी पूजेष्टा, मला लाचार करून त्यांच्या समोर. पेटून उठू द्या माझं अंतःकरण ऊर्जस्वल प्रदान, लांछित करू नका माझी मर्दानी नजर, जनानी शस्त्रांनी असमांच्या थेंबांनी, नाही बेमुरवत सटव्यांनो मी रडणार नाही. मी घेईन असा अघोरी सूड तुम्हा दोघींचाही की थरकाप होईल साऱ्या पृथ्वीचा. मला आज न कळणाऱ्या त्या कृत्यानं तुम्हाला वाटत असेल मी रडेन, पण कारण असलं तरी नाही मी रडणार नाही. होतील माझ्या या छातीच्या सहस्त्रावधी चिंधड्या, अश्रूचा एक थेंब ओघळण्यापूर्वी विदूषका ती भ्रमिष्ठ होईल. किंग लिअरच्या 2 मुलींनी ज्या पद्धतीनं त्यांची अवहेलना, अपमान किंवा त्यांच्या आयुष्याचं आपण म्हणूया उद्ध्वस्त केलेलं होतं तर त्याचं एक शब्द स्वरूप काव्यातून ते त्यांच्या निवृत्तीच्या समारंभाला व्यक्त करतात. जसं जसं तुम्ही पुढे जाल त्यावेळेस त्यांच्या जे नलू, नंदा, कावेरी आणि विठोबा हा त्यांचा नोकर घरातील, त्यानंतर सुधाकर आणि शारदा हे त्यांचे जून आणि सून आणि जावई, तर यांच्यामध्ये झालेले जे संवाद आहेत ते आपल्याला बघायला मिळतील. सर्वात पहिला जो खटका उडतो तो यामध्ये आप्पासाहेब ज्या वेळेला त्यांच्या त्या नातीला, त्याला तिचं नाव असतं सुहासिनी, तिला ते ठमी असं लाडाने म्हणत असत. परंतु 40 वर्ष थिएटरची सेवा करणारा हा नट, त्याची पृथ्वी ही वेगळीच असते आणि या पृथ्वीवरचं जीवन त्याला ते वेगळंच वाटत असतं. ज्यावेळेस ते त्याला गधडी, भवानी, कार्टी अशा नावाने उच्चारतात त्यावेळेस शारदा म्हणजे त्यांची ती ठमीची जी आई आहे आणि त्यांच्यातील आणि आप्पासाहेबांतील झालेला जो काही विसंवाद आहे तो आपल्याला पुढे याच अंकामध्ये पाहायला मिळतो. आणि आप्पासाहेबांची जी पृथ्वी होती ती कवीच्या प्रतिभेने निर्माण केलेली आणि थिएटरच्या अंतराळाने तोलून धरलेली, चंद्र सूर्यानी नव्हे तर रंगमंचावरील दिव्यांनी प्रकाशित केलेली अशी ती स्वप्नील भूमी होती. ते पृथ्वीवरचं जगणं वेगळं होतं आणि या पृथ्वीवरचं जगणं वेगळं होतं. जर आपण जो त्यांच्या घरातील जो उडालेला जो पहिला खटका आहे जर ते आपण पाहिलं आणि त्यानंतर त्यांची जी विदीर्ण
एक अर्ध हाक असते ती काव्य स्वरूपातून बाहेर पडते आणि ते म्हणतात की हो तुम्ही तरुण आहात म्हणजे करता येतो फक्त संभोग, तुम्हाला माणसांच्या माद्यांशी, पण तरुण आहेत कावळे आणि तरुण आहेत गिधाडं आणि तरुण आहेत रस्त्यावरची गाढवं आणि डुकरंही. नरकातले सूक्ष्मदेही कीटकही मैथून करतात कीटकींशी आणि कीटकांची जबात वाढवून मरून जातात कीटकांसारखेच. या देहभोगाच्या आंधळ्या दलदलीतून उठून उभा राहिला एक माणूस, तुमचा आमचा बाप. त्यानं चिरून काढलं स्वतःचं शरीर आणि आकाशातील नक्षत्रावर त्या रक्ताचं शिंपण करीत साऱ्या पृथ्वीच्या निशब्दावर मात करीत तो ओरडला, कुणी आहे का? दशा दशातून उत्तर आले, मी आहे आणि माझ्यातील तूच आहेस. या आश्वासनाचा सोमरस पिऊन सूर्याच्या चक्रावर त्यानं कापून काढलं एक नवीन विश्व, ज्यात मर्कटांची झाली माणसं, अक्षरांचे झाले मंत्र, स्वरांचे झालं संगीत आणि जनावरी जीवनाच्या खडकावर उभं राहिलं एक विराट सुंदर देवालय, ज्यात माणसाला सापडला ईश्वर आणि अनिकेत ईश्वराला सापडलं घर. त्या बापाला विसरा, पण या बापाला विसरला तर पहाडामध्ये दडून बसलेली गिधाडं फडशा पाडतील निमिषार्धात, तुमचाच नव्हे तर साऱ्या माणसाच्या जातीचा. आणि या पद्धतीनं जसं आपण पुढे जाऊया तर आपल्याला दिसतं की विठोबा आणि वेगवेगळ्या पात्रांची ओळख, जावयाचा जो बॉस असतो एक महत्वाचं यामध्ये वर्णन मुद्दामून सांगतो, कारण नाटकाप्रती आणि आपल्या गुरुप्रती असलेलं प्रेम ते आपल्याला यातून दिसतं की जावयाचा बॉस कळवणकर आणि त्यांच्या पत्नी सौ कळवणकर ज्यावेळेस नाटकावरती चर्चा करण्यासाठी येतात, पान नंबर 44 वर तुम्हाला हे वाचायला मिळेल की ते एक नाटक बसवत असतात हॅमलेट वरती आणि ते बोलत असतानाच नवीन आधुनिक नाटक आणि पूर्वगामी नाटक यामधील जो फरक आहे आणि त्या नाटकाला ते आधुनिकीकरण कसं केलेलं आहे असं ते वेगवेगळं सांगत असतात की आम्हाला नाटक बदलायचं आहे किंवा त्याला रिव्होल्युशनाइज करायचं आहे वगैरे वगैरे, स्टेज क्राफ्ट वगैरे असे काही टर्म्स असतात की ते म्हणतात की तुम्हाला माहित नसेल कदाचित वगैरे, परंतु आपल्या जावयाचा तो एक बॉस आहे आणि कोणताही इथं विसंवाद घडू नये त्यामुळे ते निमूटपणे ते ऐकत असतात. त्या रामय्या या भजीवाल्याकडून त्यांनी भजी आणलेली असतात आणि त्या भजींची सारखी ती मागणी त्यांना सांगत असतात की तुम्ही खा आणि तो विषय ते टाळत असतात, कारण यामध्ये कोणत्याही प्रकारची विसंवाद घडू नये हेच त्यांचं मत असतं. परंतु ज्यावेळेस कळवणकर त्यांना विचारतात की गणपतराव जोशी आपण पाहिले आहेत का आप्पासाहेब, आणि ते तर त्यांचे पट्ट शिष्य होते. आप्पासाहेब म्हणतात हो पाहिले आहे. कळवणकर म्हणतात की माफ करा पण गणपतराव, बालगंधर्व, केशवराव ही सगळी भाकड लिजेंड्स आहेत, एका विकृत मॉर्बिड समाधानासाठी निर्माण झालेली. मी गणपतरावांची चित्र पाहिली आहे, चरित्र वाचलंय. आय डोंट बिलीव्ह ही वॉज अ ग्रेट ऍक्टर, नॉट इव्हन अ गुड ऍक्टर. शिकारीतल्या हकाऱ्यासारखी आरडाओरड करण्याची परंपरा तिथूनच सुरू झालेली आहे. आणि त्यानंतर आप्पा हा मात्र उद्रेक त्यांचा जो होतो ते उफाळून उठतात आणि हातातील पुडा जमिनीवर भिरकावीत मोठ्याने ओरडतात, माझी सहनशक्ती संपली, तुम्ही चालते व्हा हेतू, या क्षणालाच चालते व्हा. गणपतरावाला क्षमा, चालते व्हा मी सांगतो. माझ्या आकाशाच्या प्रत्येक तुकड्यावर गणपतरावांच्या नावांचा शिक्का आहे, त्यांच्याविषयी असे शब्द. आणि त्यानंतर मग कळवणकर ओल्ड इडियट, आय एम नॉट गोइंग टू टॉलरेट दिस असं म्हणत चल रागिनी म्हणत सौ कळवणकराबरोबर ते तसेच निघून जातात. आणि मग नलू आणि आप्पा यांच्यामध्ये झालेला जो विसंवाद आहे तो आपल्याला यामध्ये पाहायला मिळतो आणि तिथून मग ते प्रकरण जास्तच पोखरत आणि पुढे वाढतच जातं. त्यानंतर पुढे आपल्याला बायको कावेरी बरोबर झालेले संवाद सुद्धा यामध्ये पाहायला मिळतात की ते नवऱ्याला गलबत आणि बंदर, बायकोला बंदर असं ते संबोधित असतात. आणि त्यातील एक छोटंसं कडवं तुम्हाला यामध्ये आपण उतारा जो आहे वाचून दाखवतो की गलबत शिडं उभारून साता समुद्रात मुसाफिरी करायला बाहेर पडतं, पण या समुद्रात व्यवहाराचे, कलेचे, ध्येयाचे, प्रेमाचे आणि द्वेषाचे समुद्र असतात. या दर्यात शिरावं, दूरवरचे किनारे पाहावे, वादळ वाऱ्याशी मुकाबला करावा, चंद्र चांदण्यांची सोयरीक करावी, संतप्त लाटांची मस्ती अंगावरती घ्यावी, जगणं असं असावं की पावला पावलावर मरणाची मुलाखत व्हावी. परंतु हे सारे उद्रेक अंगावर घेताना गलबत सतत पाहत असतं आपल्या बंदराकडे. पराभवाच्या जखमा आणि विजयाचे झेंडे घेऊन ते पुन्हा बंदरातच येतं आणि तेथील हिरव्या निळ्या प्रकाशात प्रशांत पाण्याच्या गालीच्यावर विश्रांत होतो. गलबताच्या पराक्रमाचा उदय बंदरात होतो, पराजयाचे सांत्वनी त्याला बंदरातच मिळते. अशी आहे तर ती बंदराची महती. ज्या पद्धतीनं आपल्याला बायको आणि आप्पासाहेब यांच्यामध्ये संवाद पाहायला मिळतो, आप्पा आणि नलू यांच्यातील शेवटचा जो महत्वाचा की त्यांच्या या सगळ्या दुर्दशेला, यांच्या विदारक परिस्थितीला जी कारणीभूत आहे तो एक प्रसंग यामध्ये महत्वाचा आहे की नलू आणि तिचा नवरा सुधाकर यांच्यातील यांचं जे पाकिट हरवलेलं असतं पैशाचं आणि ते
त्या पाकिट हरवल्याचा जो आरोप आहे ते नलू ज्यावेळेस यांच्या आप्पासाहेबांवरती घेते त्यावेळेला मात्र त्यांचा राग अनावर होतो आणि मग ते तिथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतात। आणि आपल्याला हेही माहित आहे की त्यानंतर एक अजरामर ठरलेले जे काव्य आहे एक त्यांच्या दुःख स्वरूपात जे त्यांच्या बाहेर पडतं की टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन, जगावं की मरावं हा एकच सवाल आहे। या दुनियेच्या उकिरड्यावरती खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं की फेकून द्यावं हे देहाचं तर त्यात गुंडाळलेल्या जाणिवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्याशा डोहामध्ये आणि करावा सर्वांचा शेवट एकाच प्रहारानं माझा तुझा याचा आणि त्याचाही। मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही। पण त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागलं तर इथंच मी काय नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही, म्हणून आम्ही सहन करतो हे जुने जागेपण, सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणाने अभिमानावर होणारे बलात्कार आणि अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या सत्वाची विटंबना आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेने आमच्याच मारेकरांच्या दाराशी। विधात्या तू इतका कठोर का झालास? एका बाजूला आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यानं आम्हाला जन्म दिला तर तूही आम्हाला विसरतोस। मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन हे करुणाकारा आम्ही थेरड्याने कोणाच्या पायावर डोका दळायचं, कोणाच्या पायावर असे। त्यानंतर त्यांच्या खाली त्यांच्या पत्नीचं झालेलं जे निधन आहे आणि त्यानंतर ते घरासाठी वरवण भटकंती करत असताना कुणी घर देतं का घर, हेही आपल्याला अजरामर ठरलेल्या ओळी आपल्याला माहित आहेत की एका तुफानाला कोणी घर देतं का घर। एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून जंगलात हिंडत आहे, जेथून कोणी उठवणार नाही अशी जागा धुंडत आहे। खरंच सांगतो बाबांनो, तुफान आता थकून गेले, झाडा झुडपा डोंगर दऱ्यात अर्ध अधिक तुटून गेले, समुद्राच्या लाटावरती वननाच्या जाळावरती झेप झुंजा घेऊन तुफान आता खचलं आहे, जळके तुटके पंख पालवीत खुरडत उडत आहे। खरंच सांगतो बाबांनो, तुफानाला तुफानपणच नडतंय रे, कुणी घर देता का घर। तुफानाला महल नको, राजवाड्याचा सेट नको, पदवी नको, हार नको, थैलीमधली भेट नको, एक हवं लहान घर पंख मिटून पडण्यासाठी, एक हवी आराम खुर्ची तुफानाला बसण्यासाठी। आणि विसरू नको बाबांनो, एक तुळशी वृंदावन हवं मागच्या अंगणात सरकारासाठी। शेवटी कालेरे त्यांच्या बायकोचं निधन झाल्यानंतर त्यांचा वेगवेगळ्या पात्रांची एका बूट पॉलिश वाल्या मुलाशी वगैरे संपर्क येतो आणि त्या शेवटी थिएटरमध्ये कशा पद्धतीनं ते त्यांचा शेवटचा श्वास घेतात याचं सुंदर असं चित्रण विदारक आणि खूपच विदीर्ण असं अंतःकरणानं लिहिलेलं हे पुस्तक प्रत्येकानं वाचावं असं मी इथं आव्हान करतो। आणि माझं हे लांबलेलं जे काही आपण म्हणून याची समीक्षा होती ती थांबवतो। धन्यवाद। कधीच थांबलं, कधीच थांबलं, कधीच खरोखर ना सम्राट संवाद असेल की ते सांगितले विषय काय आपला अभिजात साहित्य कृतीची ओळख असा विषय होता। अभिजात साहित्य कृतीवर कोणी बोललं नाही।